एकेकाळी दुष्काळी तालुका म्हणून ओळख असणाऱ्या आंबेगाव तालुक्यात झालेल्या डिंबे धरणामुळे व घोड नदीवरील ठिकठिकाणी बांधण्यात आलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यामुळे तालुक्यात सिंचनाच्या सुविधांमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली होती। सिंचनाच्या सुविधा वाढल्याने तालुक्यात ऊसाचे उत्पादनही वाढले होते। मात्र तालुक्यात उत्पादित होणाऱ्या ऊसाला गाळपासाठी तालुक्यात सोयी नसल्याने शेतकऱ्यांना ऊस गाळपासाठी शेजारच्या साखर कारखान्यावर अवलंबून राहावे लागत होते। शेजारच्या कारखान्यांना ऊसाचा तुटवडा असेल तर आंबेगाव तालुक्यातला ऊस लवकर तोडला जात होता। इतर वेळी मात्र शेतकऱ्यांना ऊस तोडीसाठी ताटकळत बसावे लागत होते व ऊसाला दरही पुरेसा मिळत नव्हता। तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या पुढाकाराने आंबेगाव तालुक्यात पारगाव येथे सन 2000 साली शेतकऱ्यांच्याच मालकीचा भीमाशंकर सहकारी साखर कारखाना सुरू करण्यात आला। भीमाशंकर साखर कारखान्यामुळे आंबेगाव तालुक्यात उत्पादित होणाऱ्या ऊसाचे तालुक्यातच गाळप होण्यास सुरुवात झाली व